नमस्कार प्रेक्षको. आज आपण आहोत प्रभाग क्रमांक 8 मध्ये. समस्त ब्राह्मण समाजाचे महाराष्ट्राचे सदस्य सचिन बोधनी आपल्या समवेत आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. काय सांगाल सर, भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांनी कसे उमेदवार दिलेत? या नमस्कार, मी डॉक्टर सचिन बोधने. आमदार महेशदादा लांडगे यांचं सर्वप्रथम तर मनापासून अभिनंदन आणि मी आभार मानतो. या प्रभागामध्ये त्यांनी सर चारही अतिशय उच्च शिक्षित असे त्यांनी उमेदवार दिलेले आहेत. एक डॉक्टर आहे, एक इंजिनियर आहे आणि 2 पदवीधर आहेत. आणि नुसते उच्च शिक्षित नसून, म्हणजे उच्च शिक्षित तरी आहेतच आहेत, पण उच्च शिक्षणाबरोबर उच्च संस्कारही या चौघाही उमेदवारांकडे आहेत. याचं मनापासून आम्हाला म्हणजे आनंद वाटतो आणि आम्ही समाधानी आहोत. हे चारही उमेदवार यांच्या कामामुळे आज समाजामध्ये परिचित आहेत. यांचं काम खऱ्या अर्थाने बोलतं, म्हणून यांना निवडून आणणं ही समाजाची नैतिक जबाबदारी आहे. अशी लोक ज्या वेळेस समाजाला उमेदवार म्हणून मिळतात आणि त्या उमेदवारांबरोबर ज्यावेळेस आपण न्याय करतो, त्यावेळेस खऱ्या अर्थाने समाजाचा उद्धार, समाजाचं भलं व्हायला लागतं, असं मला वाटतंय. चारही उमेदवारांविषयी थोडक्यात माहिती सांगा. सर्वात पहिले डॉक्टर सुहास कांबळे, माझ्या अतिशय हृदयाच्या जवळ असणारा व्यक्ती. कारण माझ्या घरात माझ्या दोन्ही आजी यांची पूर्ण ट्रीटमेंट ही डॉक्टरांकडे झाली. आणि जिथे एखादा डॉक्टर जायला नाही म्हणेल, त्या राजगुरुनगरच्या अतिशय म्हणजे गावामध्ये देखील जाऊन माझ्या आजीला एवढा मोठा डॉक्टर वैयक्तिक जाऊन त्यांची काळजी करणं, त्यांची विचारपूस करणं हे करायचा. पण हे फक्त माझ्या आजीबद्दलच नाही. आज आपण ज्यांना स्लम्स म्हणतो, वसती, ते जे झोपडपट्टीचा परिसर आहे, त्याही परिसरामध्ये जाऊन लोकांची त्यांच्याबद्दल असणारी भावना ही प्रत्येकाने जर ऐकली तर सर तुम्हाला कळेल की हा काय व्यक्ती आहे आणि हा व्यक्ती या प्रभागाला मिळणं हे कसं या प्रभागाचं भाग्य आहे. आणि ह्या प्रभागाने त्यामुळे त्यांना साथ द्यावी आणि त्यांना निवडून आणावं. दुसरी व्यक्ती विलासजी मडेगिरी. विलासजी मडेगिरी आजपर्यंत त्यांच्या कामामुळे, त्यांच्या कामाबद्दल या परिसरातल्या लोकांना जेवढं माहिती आहे, त्यांनी ते फक्त निवडणुकीला जाताना हे लक्षात आणावं आणि त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती म्हणून त्यांना योग्य तो त्यांचे कमळाचं बटन दाबून त्यांना न्याय करावा, त्यांना न्याय मिळावा, हीच विनंती. आज नम्रताताई लोंढे आणि त्यांचे पती हे दोघेही 24 तास समाजासाठी उपलब्ध आहेत. समाजासाठी कुठल्याही त्यांच्या अडचणींमध्ये ते त्यांच्या बरोबर आहेत. त्यामुळे त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे. आणि नीलमताई लांडगे, त्यांचे पती शिवराजजी लांडगे, आज तेही सातत्याने समाजाचं कार्य करण्यामध्ये अग्रेसर आहेत, पुढे आहेत. अशी चारही उमेदवार आज महेशदादांनी आपल्याला दिलेत. आणि या चारही उमेदवारांना न्याय करणं, त्यांना न्याय देणं हे आपल्या हातात आहे. आणि आपण ज्याला न्याय देतो असं म्हणतोय, खऱ्या अर्थाने तो आपण आपल्या बरोबर केलेला न्याय आहे. त्याचबरोबर मी एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगतो की समस्त ब्राह्मण समाज हा फक्त ब्राह्मण उमेदवाराच्या पाठीशी आहे, हा फक्त एक भाग झाला. पण जिथे जिथे चांगले उमेदवार आहेत, त्या प्रत्येक उमेदवाराच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. आणि समाजातून चांगली लोक निवडून यावी यासाठी समस्त ब्राह्मण समाजाचा या चारही उमेदवारांना पूर्ण पाठिंबा आहे. पण फक्त ब्राह्मणांनीच नाही तर इतर सर्व समाजाने या चौघांनाही मतदान करावं आणि निवडून आणावं अशी माझी मनापासून विनंती. समाजात ही चांगली लोक आहे असे यांनी सांगितलं आणि चारही लोकांना निवडून द्यावं असे यांनी आवाहन केलेलं आहे. रोहित थरगे, थारा न्यूज नेटवर्क, पिंपरी चिंचवड.